शिर्डी नगर परिषद निवडणूक 2025 प्रभाग क्रमांक 4 अपक्ष उमेदवार सोमनाथ विष्णू कोते यांच्या प्रचाराला उत्स्फूर्त प्रतिसाद। शिर्डी नगर परिषद निवडणुकीत प्रभाग क्रमांक 4 मधून अपक्ष उमेदवार म्हणून सोमनाथ विष्णू कोते यांनी निवडणुकीच्या रिंगणात मजबूत पाऊल ठेवले आहे। आज प्रभागातील नागरिकांच्या भेटीगाठी घेत असताना नागरिकांनी त्यांना उत्स्फूर्त समर्थन दर्शवलंय। सोमनाथ कोते हे गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक, शैक्षणिक आणि स्थानिक प्रश्नांवर सातत्यानं काम करत असून नागरिकांच्या समस्या जाणून घेऊन त्या सोडवण्याचा प्रयत्न त्यांनी नेहमी केलाय। यामुळेच त्यांच्या भेटी दरम्यान नागरिकांकडून सोमनाथ भाऊ आगे बढ़ो हम तुम्हारे साथ है अशी घोषणा देताना प्रचंड प्रतिसाद मिळाला। नागरिकांच्या विश्वासाबद्दल कृतज्ञता व्यक्त करत सोमनाथ कोते म्हणाले, मी सदैव जनतेसोबत राहिलो आणि भविष्यातही प्रभागातील रस्ते, पाणी, स्वच्छता आणि विकास कामांना प्राधान्य देणार आहे। जनतेनं प्रेम आणि आशीर्वाद देत साथ द्यावी हीच अपेक्षा। सध्याच्या आघाडीला प्रभाग क्रमांक 4 मध्ये रस्ते आणि पाणी पुरवठ्याच्या समस्या मोठ्या प्रमाणात आहेत। त्या समस्या प्राधान्याने सोडवल्या जातील असे आश्वासन सोमनाथ कोते यांनी यावेळी दिले। सगळ्यात महत्त्वाचं पहिले म्हणजे बोल साईनाथ महाराज की जय, सियावर रामचंद्र की जय, बोल बजरंग बली की जय। आज साईबाबांच्या आशीर्वादाने, बिरोबा महाराजांच्या आशीर्वादाने, बजरंगबली आशीर्वादाने, खंडोबाच्या आशीर्वादाने आज मी 4 नंबर मध्ये जे 2025च्या निवडणुकीमध्ये फॉर्म भरलेला आहे, तर मी अपक्ष म्हणून उभा आहे। तर जी चिन्ह येईल ते आपल्याला 26 तारखेला कळणार आहे, आपल्याला काय चिन्ह भेटतं ते। आणि आज सर्वांच्या साक्षीने, बाबांच्या आशीर्वादाने मी आज प्रचाराचा शुभारंभ केला आहे नारळावरून। आज आमचे ज्येष्ठ असतील, आमचे आई, बहिणी, भाऊ, काका, ते जे काही असतील त्यांच्या सर्वांच्या साक्षीने बाबांच्या समोर आज आम्ही सर्वांनी प्रचाराचा शुभारंभ केलेला आहे। आणि या अनुषंगाने सांगतो, जे ही मला मतदान होणार आहे ते सर्वांच्या बरोबर मला प्रेम भेटणार आहे। दावा करतो का मी तुमच्या घरातला व्यक्ती आहे, तुमच्या घरातला माणूस आहे, मला एक तुमच्या घरातला माणूस म्हणून तुम्ही मला सांभाळा आणि तुमच्या हक्काचा माणूस आहे। तुम्ही मला कधी आवाज दिला तर मी तुमच्यासाठी राहणार आहे। आज नाही, भविष्यात नाही, जोपर्यंत आहे तोपर्यंत मी तुमच्यासाठी असणार आहे। फक्त मला चूक भूल झाली, मला तुम्ही, मी लहान आहे, मला तुम्ही चूक भूल झाली, मला तुम्ही समजून सांगा। जर कुठं चुकत असली तर मला त्यासाठी तुम्ही मार्गदर्शन करा आणि बरोबर मला मतदान करायची अपेक्षा करतो।